हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? या व्हिडिओमध्ये आपण नवीन ऑनलाईन बॅचच्या डिटेल्स बघणार आहोत. पण माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की व्हिडिओ 1.5 च्या स्पीडनी बघा. भरपूर पालक लोक कदाचित हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या मुलीच्या किंवा मुलाच्या ऍडमिशनसाठी, तर 1.5 च्या स्पीडनी व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. बरेच जण कदाचित हा व्हिडिओ थोडासा लेट बघत असतील. लेट म्हणजे हा आम्ही सध्या मार्च मध्ये शूट करतोय, कदाचित तुम्ही हा एप्रिलला बघत असाल किंवा मे मध्ये बघत असाल, तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जरी तुम्ही मेच्या एंडला किंवा जूनच्या स्टार्टिंग पर्यंत, मे एंड पर्यंत पकडू आपण, मे एंड पर्यंत जरी बघत असेल तरी 1.5 च्या स्पीडने फक्त व्हिडिओ बघा. तुम्हाला जेवढे पण प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच्यामध्ये असेल. कारण भरपूर पालक लोकांनी, भरपूर स्टुडंट्सनी कम्युनिकेट केलेलं असणार आहे की सर नवीन बॅच कधी चालू होतीये, आणि त्या सगळ्यांना एकच उत्तर भेटलं असेल की हा व्हिडिओ एकदा बघा, यात तुमचे 90-95% डाऊट्स क्लिअर होतील आणि मग राहिलेल्या डाऊटसाठी तुम्ही परत कम्युनिकेट करू शकता. पण मला जेवढी गॅरंटी आहे, यात आम्ही सगळं डिटेल सांगणार आहेत. बॅच कधी चालू होतीये, कशी आहे, फीस किती आहे, प्रोसेस काय आहेत, सगळं सगळं सगळं. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. भले 1.5 च्या स्पीडने बघा, पण पूर्ण बघून घ्या, ठीक आहे. MBA CET साठी पण भरपूर जणांनी इन्क्वायरी केली असणार आहे, त्यात पण याच्या डिटेल्स दिल्या जाईल. यावर्षी जो MBA CETचा पेपर होता तो आम्ही तिन्ही फॅकल्टीजने दिलेला आहे, त्यामुळे त्याचाही एक्सपिरियन्स तुम्हाला त्यात सांगितला जाईल, ठीक आहे. तर बघा आता बॅच बद्दल काय काय महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिले बॅच कधी चालू होती, तर या बॅचचं नाव जे आहे ती असणारी B2 ऑनलाईन बॅच, ठीक आहे. तर B2 ऑनलाईन बॅच हे तुमचं बॅचचं नाव लक्षात ठेवा, B2 म्हणून, ठीक आहे. त्यानंतर हा जो आता बॅच असणार, ही बॅचचं डेट वगैरे कधी असेल, डेट वगैरे असणारी 29 एप्रिल 2024, ठीक आहे. 29 एप्रिल 2024 ला चालू होतीये. तर आज जर बघितलं इथून पुढे तर 1-1.5 महिना आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कधी जरी बघत असाल तरी हा कामात येणारच आहे. पण काही जण कदाचित 29 एप्रिल नंतर हा व्हिडिओ बघतील, मे मध्ये. मग त्यांना असा प्रश्न पडलच की सर आमचं जेवढं राहिलेलं आहे आम्ही ते कसं कव्हर करू. तर जर समजा तुम्ही हा मे मध्ये व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला टेन्शन आहे की सर आमचा एवढा सिलेबस जो गेला असेल तो कसा कव्हर करायचा, तर त्याच्यामध्ये पण मी डिटेलमध्ये थोडंसं पुढे सांगतो तुम्हाला की कसं कसं राहील म्हणून. तर काळजी नका करू, फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघत राहा. याच्यामध्ये बघा, ऑनलाईन बॅच आता करतायत तर पहिला एक प्रश्न असतो मुलांचा फोनवरती किंवा त्यांच्या पालकांचा पण, की मुलीला किंवा मुलाला संभाजीनगरला पाठवू का, याबद्दल तुमचं काय मत आहे. तर मी पहिले ते एकदा क्लिअर करतो. हे बघा, सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेसमध्ये ऑनलाईन बॅचेसला खूप जास्त डिमांड आहे. ती याच्यामुळे आहे की याच्यामध्ये ना रिपीट परत तुम्ही सगळे लेक्चर्स बघू शकता. यामुळे कधीच प्रॉब्लेम येत नाही मुलांना, कारण आता काही जणांचं फायनान्शियल काही इश्यू झाला मध्येच, किंवा त्यांना संभाजीनगर सोडून घरी जावं लागलं काही दिवसांसाठी, असं होऊ शकतं. किंवा काही जणांची तब्येतीचा प्रॉब्लेम होऊन जातो, किंवा काही लग्न कार्य असतं, किंवा काही कॉलेजची एक्झाम असते, काही जणांचं जॉबचं असतं मध्ये. तर त्याच्यामुळे ऑफलाईनमध्ये कधी कधी ब्रेक पडतो मुलांचा, आणि हे आम्हाला दिसतं. त्याच्यामुळे ऑनलाईन बॅच खूप जास्त बेटर राहील. पण त्याच्यामध्ये प्रश्न हा होता की ऑनलाईन करताय तर मग घरून करायला पाहिजे का तिथं येऊन करायला पाहिजे, बरं ऑनलाईन करताय तर समजेल का. तर जेवढे तुम्ही रिझल्ट बघितले असतील आत्ता हा व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या अगोदर, त्याच्यामध्ये ऑनलाईनचे रिझल्ट भरपूर आहेत. कारण की हा कोर्स खूप असा 1.5-2 वर्षाचा नाहीये, किंवा 11वी-12वी सारखी मुलं लहान नाहीयेत. तर मुलं मोठं असल्यामुळे तेवढा प्रॉब्लेम येत नाही, आणि कोर्स छोटा आहे, त्यामुळे इतका ऑनलाईनचा इश्यू येत नाही, ठीक आहे. बऱ्याच जणांना हा डाऊट येतो. इनफॅक्ट आम्हालाही डाऊट आला होता सुरुवातीला, जेव्हा लॉकडाऊनमध्ये आम्ही स्टार्ट केलं की आता पुढे जाऊन आपण असं कंटिन्यू करायचं की नाही. पण ज्या पद्धतीने रिझल्ट्स आले मुलांचे, त्याच्यावरनं आम्हाला कळालं की नाही, हे जास्त बेटर आहे, आणि मुलांचे फीडबॅक पण होते. त्यामुळे माझं एक पहिलं सजेशन राहील, कारण भरपूर पालक लोक फोन करतात की सर तुम्हाला काय वाटतं. तर मला तर वाटतं ऑनलाईन करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण त्याच्यामध्ये आम्ही खूप प्रॉपर सिस्टीम्स लावलेल्या आहे, जेणेकरून मुलं काही पण कमेंट्स नाही करणार किंवा त्यांना बोर नाही झालं पाहिजे, यासाठी भरपूर त्याला इंटरॅक्टिव्ह ठेवलेलं आहे. ते तुम्ही जुन्या मुलांकडनं सजेशन्स घेऊ शकता किंवा फीडबॅक घेऊ शकता. बरं, आता त्यात प्रश्न हा राहिला की बऱ्याच जणांचं एवढं क्लिअर असतं की ऑनलाईन बॅच तर करायची आहे, पण संभाजीनगरला येऊन करू का आम्ही घरून करू, ज्या ज्या भागात नसेल. काही जण कोल्हापूर सातारा साईडचे असतात, काही नागपूर यवतमाळ चंद्रपूर किंवा पुणे मुंबईचे पण असतात. ते बघा, त्यात माझं असं सजेशन आहे, जर फायनान्शियल काही प्रॉब्लेम नसेल, तुम्ही संभाजीनगरला जर कोणाला पाठवतायत मुलीला किंवा मुलाला, तर एक महिन्याला 5 ते 6 हजार रुपये खर्च तर लागतोच, ठीक आहे. राहण्याचं, जेवणाचा, मेसचा, बाकी सगळ्यात समजा आता, ठीक आहे. तर 5 to 6,000 खर्च येतो महिन्याला. तर जर हा फायनान्शियल प्रॉब्लेम नसेल एखाद्या फॅमिलीमध्ये, तर मग मी म्हणेल की 100% संभाजीनगरला पाठवा. मग सर ऑनलाईनच करता येतं, मग संभाजीनगरला कशाला पाठवायचं, घरून पण तर करता येतं. हो, पण इथं काय होतं, ज्या लायब्ररीमध्ये ते अभ्यास करतात, ठीक आहे, मी लायब्ररीचा पण खर्च त्यात पकडून घेतला, 5-6 हजार रुपये जनरली येतो. क्लासच्या आजूबाजूला भरपूर लायब्ररी आहेत, त्याचा काही एवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण ते वातावरणच तसे, तिथं सगळे अभ्यास करणारेच मुलं असतात. तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे ग्रुप्स वगैरे बनतात, किंवा त्यांनी अभ्यास करण्यासाठी त्यांना एक वातावरण भेटून जातं. तर तो एक फायदा होऊ शकतो, ठीक आहे, जर संभाजीनगरला पाठवलं तर. पण हे कोणासाठी, ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम नसतील, ठीक आहे. आता बरेच लोकांचं असं पण असतं की फायनान्शियल थोडे प्रॉब्लेम आहे, महिन्याला 5-6 हजार रुपये खर्च नाही करू शकत, आम्ही घरीच राहू देतो. मला त्याच्यात सर तुमचं मत काय. माझं मत आहे की जर प्रॉब्लेम नसेल तर बिंदास पाठवा, झालं तर फायदाच आहे, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. आणि जर घरून करत असेल, आता त्यांचा फायनान्शियल प्रॉब्लेम असतील किंवा घरचे काही कामं पण असतील मध्ये मध्ये, तर घरून करायला काही हरकत नाहीये. पण
त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी क्लासेसमध्ये व्यवस्थित सांगितलं जाईल त्या सगळ्या कंप्लीट करायच्या. आणि जर समजा तुम्हाला असं वाटलंच की नाही मला जरा थोडंसं तिकडचं बघून यायचंय, तर बॅच चालू असताना एवढा फरक नाही पडणार. ठीक आहे, कारण बॅच चालू असताना तुम्ही बऱ्यापैकी एंगेज असतात. तुमच्या 4 तासाची 3.5-4 तासाची बॅच, त्यानंतर त्याचा होमवर्क, या सगळ्यांमध्ये तुमचं दिवसभर बऱ्यापैकी काम होऊन जातं. पण बॅच संपल्यानंतर मग मी सजेस्ट करेल की 1-2 महिन्यासाठी का होईना संभाजीनगरला एक तुम्ही चक्कर मारून बघा. ठीक आहे, आत्तापर्यंत जेवढे पण स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या टाईप्सचे कॉम्बिनेशन्स झालेले आहेत, की घरून प्रिपरेशन करून पण रिझल्ट आलेला आहे, संभाजीनगरला येऊन पण रिझल्ट आलेला आहे. सगळे पॉसिबिलिटीज असतात. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल तरी रिझल्ट आला आहे, ॲग्री बॅकग्राऊंड असेल तरी रिझल्ट आला आहे, कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तरी आलेला आहे, BA आपले आर्ट्सवाले असतील तरी रिझल्ट्स आहेत. तर इथं कसं सगळ्या केसेस पॉसिबल आहे. पण बऱ्याच पालक लोकांचं म्हणणं असतं, सर तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतोय, तुम्ही काय सजेस्ट कराल. आणि बऱ्याच पालक लोकांचं असं असतं की तुम्ही जे म्हणाल आम्ही ते फॉलो करू. ठीक आहे, तर माझं त्याच्यावरती तर प्रत्येकाला फोनवर सांगणं तर थोडं मुश्किल असतं, म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय. माझं असं मत राहील, जर पॉसिबल असेल तर इकडे पाठवून द्या, जर फायनान्शियल इश्यू नसतील तर. दुसरी गोष्ट, जर फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर बॅच चालू असताना तर बिलकुल मग पाठवायची गरज नाही. व्यवस्थित इमानदारीने होईल. फक्त बॅच झाल्यानंतर थोडंसं एक चेक करण्यासाठी की जेव्हा जर त्यांना काही गडबड वाटते, तसं बॅच चालू असताना आम्ही त्यांच्याशी डिस्कस करूच, तर तुम्ही थोड्या दिवसांसाठी त्यांना पाठवू शकता. ठीक आहे, बाकी असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी पूर्णची पूर्ण बॅच स्टार्ट टू एंड घरूनच केलेली आहे. मग घरी समजा चिखलीला असतील, खामगावला असतील, कोल्हापूरला असतील, मुंबईला असतील, घरी राहून बॅच केलेली आहे आणि त्यांचे रिझल्ट आलेले आहेत. अशा पण केसेस आहेत, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रत्येकाचं फॅमिली डायनामिक्स वेगळं असतं, त्याच्यामुळे मी तसं बोललो की जर पॉसिबल असेल तर पाठवा, नसेल तर घरूनही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि बॅच चालू असताना तर आरामात करू शकता, काहीच इश्यू नाही. बरं, आता बॅच सर ऑनलाईन होणार आहे, पण मग कसं आहे आमचे मुलं दिवसभर मोबाईलमध्ये राहतील, बॅच करताय नाही करताय आम्हाला कसं कळेल. तर त्याच्यामध्ये कसं आहे, बॅच सोबत आम्ही त्यांची एक्स्ट्रा प्रॅक्टिसही घेतो, त्यात बऱ्याच सेशन्स असतात. आता हे सगळं तर सांगणं मुश्किल आहे, मी थोडं थोडं पुढे सांगून देईल. पण मला पहिला एक एक मुद्दा क्लिअर करू द्या, कारण हा बऱ्याच जणांचा फोनवरती डाऊट असतो, विसरू नको जायला. तर तुमचं संभाजीनगरला येणं पॉसिबल असेल तर बघू शकता, नाही तर घरूनही करू शकता. मग सर डाऊट्स वगैरे आले तर ऑनलाईन डाऊट्स क्लिअरिंगची पण फॅसिलिटी असते. ते फोन करून ते आम्हाला विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ही बॅचमधले व्हिडिओ परत बघू शकता ना, त्याच्यामुळे त्यांना ऑनलाईन डाऊट्स येतच नाही. पण हे तुम्ही माझ्या बोलण्यावरती जाण्यापेक्षा जे पण आधीचे स्टुडंट्स आहेत, ज्यांनी ऑनलाईन बॅचेस केलेले आहे, तुम्ही त्यांना विचारून बघा. ते तुम्हाला 100% हे सांगतील, 100% की यार डाऊट येतच नाही. कारण आता आम्हाला इतका अनुभव आलेला आहे की मुलं कुठे डाऊट विचारतात. आम्ही तो पॉईंट डबल रिपीट आधीच सांगून ठेवतो. म्हणजे जर कोणाला रेकॉर्डेड बघायचं असेल तर प्रॉब्लेम येत नाही. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पण जर समजा कोणी संभाजीनगरला येतंय, तर ते ऑफलाईन डाऊट्सला वगैरे क्लासला येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. जर त्यांना वाटलं की आता मी आहेच संभाजीनगरला, तर आम्हाला तिथंच विचारायचंय, तुम्ही डाऊट्सला येऊ शकता. तर ऑफलाईनलाही डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टी आहेत, ऑनलाईनला पण आहेत. तुम्ही फोनवरती विचारू शकता, इथं येऊन पण विचारू शकता. सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे. फक्त ऑफलाईनला तुम्हाला लेक्चर नाही करता येणार, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, त्यानंतर सर हा जो व्हिडिओ बघतोय आम्ही, हा व्हिडिओ कोणासाठी असणार आहे, तर जेवढे पण मुलं ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला, सेकंड इयरला आहेत, त्या सगळ्यांसाठी हा फायद्याचा राहील. ठीक आहे, सर आता ह्या बँक एक्झामसाठी सगळेजण एलिजिबल असतात का, तर 90% परीक्षा अशा असतात ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. ठीक आहे, काही 10% एक्झाम अशा असतील ज्यात अंडर ग्रॅज्युएट पण अलाउड असतात. पण अंडर ग्रॅज्युएट आहे म्हणूनच तुम्ही क्लास लावताय कारण त्या 10% एक्झामसाठी, तर मला वाटतं त्याच्यासाठी नका विचार करू, थोडा पुढचा विचार करा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्या जेवढ्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर अंडर ग्रॅज्युएट असताना मुलं क्लास जॉईन करता. सर पण प्रत्येकासाठी कामाचं राहील का, कुठलं जरी ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरी हा कोर्स जो आहे आपला तो कामाचा राहील. कारण यानंतर जर समजा तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला बँकिंगचा अभ्यास करायचा तुम्ही करू शकता, MBAची एंट्रन्स देऊन MBA करायचं असेल तरी त्याच्यासाठी फायद्याचं आहे. जर तुम्हाला वाटलं ॲग्रीचं झालेलं आहे बॅकग्राऊंड, AFOची एक्झाम द्यायची तरी कामाचं आहे. किंवा हे सगळं सोडून एखाद्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी जायचं असेल, TCSमध्ये, इन्फोसिसमध्ये, तर त्यांच्या पण ॲप्टिट्यूडच्या एक्झाम असतात. तर आपण हे जे पण शिकवतो ते सगळं ॲप्टिट्यूडचं शिकवतो, तर तिथं पण त्यांना कामाचं आहे. रेल्वे झालं, SSC झालं, त्याच्यात पण बऱ्यापैकी सिलेबस सेम आहे. ठीक आहे, तर जिथे कुठे जायचं असेल कोणत्या पण ग्रॅज्युएट स्टुडंटला, प्रायव्हेटमध्ये म्हणा किंवा गव्हर्नमेंटमध्ये म्हणा, तर प्रत्येकाला आजकाल एक बॅरियर टाकलेलं त्यांनी, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं. तर त्या सगळ्यांसाठी हा एक्झामचा फायदा आहे, म्हणजे या सिलेबसचा. MPSCचे पण काही मुलं आहेत जे प्रिपरेशन करतात या बॅचेसमध्ये. त्यांचं म्हणणं असतं की MPSCमध्ये CSAT नावाचा एक प्रकार जिथे आम्हाला ॲप्टिट्यूडचं विचारतात. तर आता मी एक्झॅक्टली आम्ही कधी MPSCची एक्झाम दिलेली नाही, पण ते मुलं म्हणतात की सिलेबस बऱ्यापैकी सेम आहे आणि आम्हाला असं कळालेलं आहे की इथं तेवढं डिटेलमध्ये होतं, तर ते मुलं पण ॲडमिशन्स घेतात. आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही तुमच्या रिस्कवर घेऊ शकता, पण घेतात ते ॲडमिशन. म्हणजे मला सांगायचा पॉईंट आहे की ह्या एका पूर्ण एंटायर ह्या कोर्समध्ये ना बऱ्यापैकी कव्हर होतं. पूर्ण 100% नसेल होत त्यांचं कव्हर MPSC वाल्यांचं, पण त्यांना फायदा तो होतो कारण बेसिक तर सगळं सेमच असतं. सो
जर कोणाला कन्फ्युजन असेल की यार माझं ग्रॅज्युएशन होत आलेलं आहे पण मी पुढे काय करू भविष्यात मला कळत नाहीये, तर हा कोर्स तुमचा वाया नाही जाणार. ठीक आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की काही आपण टेक्निकल कोर्सेस केले तर जर तुम्ही त्या फील्डमध्ये कंटिन्यू करताय तरच त्या टेक्निकल कोर्सचा फायदा होतो. इथे हा जो कोर्स आहे हा सगळ्या फील्डसाठी कामात येईल. पण हे पण तुम्ही अजून काही सिनियर्सला विचारू शकता. ते पण तुम्हाला सांगतील की अरे हो, मला याचा खरंच फायदा झाला. आता रिसेंटली जर काही गोष्ट सांगायला झाली तर भरपूर जणांनी MBA CETसाठी बँकिंगसाठी हा कोर्स लावला होता, जो आम्ही इतक्या दिवसापासून घेतोय. पण आता मध्यंतरी MPSCच्या काही एक्झाम्स झाल्या होत्या, जिल्हा परिषदच्या एक्झाम झाल्या, तलाठीची परीक्षा झाली. त्याच्यामध्ये हाच पॅटर्न त्यांनी फॉलो केला होता आणि भरपूर मुलं तलाठीच्या एक्झाममध्ये, टीचर्सची एक एक्झाम झाली होती टेट म्हणून, ठीक आहे, टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट म्हणून. तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या एक्झाममध्ये भरपूर मुलांना इकडचा सिलेबसचा तिकडे फायदा झाला. म्हणजे आता ॲडमिशन घेताना त्यांनी टीचरच्या एक्झामसाठी ॲडमिशन नव्हतं घेतलं किंवा तलाठीच्या एक्झामसाठी ॲडमिशन नव्हतं घेतलं आणि आम्ही ते शिकवलं पण नाही. पण आम्ही आमचाच कोर्स शिकवला पण याचा फायदा त्यांना तिकडे झाला. तर असा बऱ्याच ठिकाणी फायदा होतो. त्यामुळे जे मुलं कन्फ्यूज असतील की यार मी हे करू की नको, तुमचं याच्यात नुकसान काहीच नाहीये, हे तुम्हाला कुठे ना कुठे पुढे कामात येईल. हा पण मुद्दा पहिले क्लिअर करावा लागतो, कारण याच्याबद्दल पण खूप जण फोन करतात. ठीक आहे. बरं सर, आता हे कळालं पण आम्ही अंडर ग्रॅज्युएट असेल तर काय करावं, करायला पाहिजे की नाही. आता मला एक पेरेंट्सचा कॉल आला तर मला वाटतं कोल्हापूर साईडचेच होते. त्यांना मी म्हटलं होतं की व्हिडिओमध्ये तुमचा हा मुद्दा क्लिअर करतो. त्यांचं म्हणणं होतं की मुलगी सेकंड इयरला आहे, काय करावं, आता ॲडमिशन घ्यावं की नाही. तर जे कोणी अंडर ग्रॅज्युएट असतील त्यांच्यासाठी तर ऑनलाईन कोर्सच बेस्ट आहे, हे तर मी डोळे बंद करून सांगेल. ठीक आहे. का बरं? कारण की कॉलेज असल्यामुळे त्यांचं काय होऊन जातं, ब्रेक पडत राहतो, तर त्यामुळे ते रेकॉर्डेड वगैरे सगळे व्हिडिओ बघू शकता. पण आता सेकंड इयरलाच घ्यायला पाहिजे का थर्ड इयरला घ्यायला पाहिजे का थोडं लास्ट सेमिस्टरला घ्यायला पाहिजे, याच्याबद्दल जर कन्फ्युजन असेल तर माझं असं मत आहे, जेवढा माझा अनुभव आहे, ज्यावेळेस त्यांना ॲटलीस्ट 2 महिन्यांचा प्रॉपर टाईम असेल, 2 महिने तरी, तशी ही बॅच 4-4.5 महिने चालेल, पण 2 महिन्यांचा तरी प्रॉपर स्ट्रेट टाईम पाहिजे त्यांच्याकडे, त्यावेळेस तुम्ही त्यांना बॅच परचेस करायला लावा. ठीक आहे. किंवा त्यावेळेस त्यांना कोर्स घ्यायला लावा. म्हणजे कसं 4-4.5 महिन्यांची बॅच आहे, पण पहिले 2 महिने जर त्यांनी इमानदारीने एकदम रेग्युलर केलं, 1.5-2 महिने तरी, तर त्यांचं पूर्ण मोमेंटम येऊन जातं, त्यांना पूर्ण ते स्ट्रक्चर कळतं आणि त्यांची गाडी पट्टीवरती लागून जाते. पण जर असं असेल की ऑन ऑफ होतंय मध्ये, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कदाचित जर तेवढा वेळ असेल त्यांच्याकडे, तरच त्यांना करायला लावा. ॲटलीस्ट 1.5 ते 2 महिने तरी ब्रेक पाहिजे. कारण जर कमी दिवसांचा ब्रेक असला ना, तर मग गडबड होत राहते प्रत्येक वेळेस. मग मला असं वाटतं की त्यांनी घाई नका करू. मग त्यांनी पुढच्या सेमिस्टर नंतर कोर्स लावा किंवा त्याच्या पुढच्या सेमिस्टर नंतर लावा. ठीक आहे. अंडर ग्रॅज्युएटसाठी सांगतोय मी. जे कोणी जॉब करणारे आहेत, हाऊसवाईफ आहे, त्यांनी तर कधीही घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही. ते त्यांच्या हिशोबाने हळू कव्हर करतील. पण कॉलेज स्टुडंटसाठी मला असं वाटतं की स्टार्टिंगचा पार्ट तरी तुमचा लाईव्ह झाला इनिशियल, तर खूप चांगलं राहतं, जेणेकरून तुम्हाला थोडी इंटरेस्ट पण येऊन जातो. ठीक आहे. तर बाकी कोणी पण घेऊ शकते, हे मी सांगितलं, क्लिअर केलं. बँकिंगचा याच्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर होतो. MBAच्या सिलेबसबद्दल बोलायचं झालं तर MBA CETची यावर्षीच एक एक्झाम झाली 10 मार्चला. 9, 10 आणि 11 ॲक्चुअली 3 दिवस एक्झाम होती. तर तीनही दिवस भरपूर स्टुडंटनी एक्झाम दिली. आम्ही स्वतः पण एक्झाम दिली. मी स्वतः पण MBAचा पेपर दिला. आपल्याकडे फातिया मॅडम आहेत इंग्लिशसाठी, त्यांनी पण दिला. तुम्ही फोटोवरती बघितलं असेल त्यांचे फोटो थंबनेलवरती. यस सरांनी पण एक्झाम दिली. आम्ही सगळ्या फॅकल्टीने MBA CETची एक्झाम दिली होती, की बाबा एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे विचारता काय. तर MBA CETचं आत्तापर्यंत असं होतं, बँकिंग आणि MBA CETचा पेपर पूर्ण सेमच असायचा, सिलेबस सेम असायचा. फक्त MBA CETमध्ये व्हिज्युअल रिझनिंग म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग नावाचा एक प्रकार असतो, तो आम्ही सेपरेट शिकवायचो. बाकी पूर्ण सिलेबस बँकिंग आणि MBAचा सेमच होता. यावर्षी मात्र असं झालं की 6 स्लॉटमध्ये पेपर झाले. त्या 6 पैकी 4 स्लॉटमध्ये बऱ्यापैकी काही प्रॉब्लेम आला नाही. ठीक आहे. पण 2 स्लॉटमध्ये थोडासा त्यांनी पॅटर्न चेंज केला होता. ठीक आहे. आता जे इन्स्टिट्यूट फक्त MBA CETचं शिकवतात त्यांनाही त्याच्यात शॉक बसला की यांनी हे प्रश्न थोडेसे वेगळे विचारले आणि आता पुढच्या वर्षी काय विचारतील हे माहीत नाही. तर MBA CETचे स्टुडंट्स त्यांनी ही गोष्ट नीट समजून घ्या की MBA CETचा 100% सिलेबस होईल का, असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तर मुळात MBA CETचा 100% सिलेबस आहे काय, हेच त्यांनी डिफाईन नाही केलेलं. त्याच्यामध्ये रँडम काही पण टाकू शकतात ते. हे आम्हाला पण यावर्षी दिसलं. आम्ही स्वतः पण पेपर दिला. माझ्या शिफ्टमध्ये खूप डेंजर प्रश्न होते. तर मग आता याच्यामध्ये आम्ही कसं करतोय, जो बँक एक्झामचा सिलेबस आहे, जो इतक्या दिवस आम्ही MBA CETला शिकवत होतो, तो तर आम्ही कंप्लीट पूर्ण शिकवणारच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतः एक्झाम दिल्यामुळे आम्हाला काही क्वेश्चन दिसले, की जे एकेका दिवसाचे छोटे टॉपिक आहे. लेवल अवघड नव्हती, पण व्हेरिएशन्स खूप होतं. ठीक आहे. तर आम्ही त्यात आता असं डिसिजन घेतलेलं आहे, की त्याच्यामध्ये काही क्वेश्चन असे राहू शकतात, काही टॉपिक्स म्हणजे एक लॉजिकचे तुम्ही 8-10 लेक्चर्स पकडा, इंग्लिशचे तुम्ही 8-10 लेक्चर्स पकडा, जे कदाचित असे असू शकतात, त्याच्यावरती MBA CETत प्रश्न विचारतील किंवा नाही पण विचारतील, माहीत नाही. कारण आता 6 स्लॉटपैकी 4 स्लॉटला प्रॉब्लेम नाही आला. पण 2 स्लॉटमध्ये प्रॉब्लेम आला होता, की काहीतरी वेगळंच विचारलं त्यांनी. मग त्याचा प्रॉब्लेम मी ॲज अ टीचर असेल तर मलाही झाला, स्टुडंट्सलाही झाला, बाकीच्या मुंबईच्याही स्टुडंट्सला झाला, पुण्याच्याही झाला. म्हणजे जिथे कुठे MBA CETचे कोर्स शिकवले जातात, सगळ्यांनाच झाला, कारण कोणाला काही आयडियाच नाही आहे. मग मुलांचं म्हणणं होतं, की सर मग ह्याचं प्रिपरेशन कसं करायचं? आता चांगली गोष्ट झाली, की आम्ही पेपर दिलाय. त्याच्यामुळे आमचा असा प्लॅन आहे, की आता आपण हे जे शिकवतो हे तर आम्ही शिकवणारच आहे. पण याच्या व्यतिरिक्त जो काही आम्हाला एक्स्ट्रावाला पार्ट वाटतो MBA CETसाठी थोडासा, तो आम्ही काय करू, तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये प्रोव्हाइड करून टाकू. ठीक आहे. कारण की आत्ता ही बॅच चालू होती एप्रिलमध्ये.
आता ही बॅच समजा पुढे गेली, ही या बॅच नंतर अजून एखादी बॅच चालू होईल जूनमध्ये किंवा जुलैमध्ये, मग एखादी चालू होईल दिवाळीच्या आसपास. मग त्या प्रत्येक स्टुडंटचं असं राहील की सर त्या पर्टिक्युलर एक्स्ट्रावाल्या पार्टचं काय करायचं, आम्ही प्रत्येक बॅचमध्ये तो पार्ट देऊन टाकू. मग तो पार्ट तुम्ही ॲडिशनली प्रिपेअर करून ठेवा. जर विचारला सीईटी तर ठीक, नाही विचारला तर काही प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे, उद्या असं नको व्हायला की यार त्याच्यावर प्रश्न आले आणि आम्हाला माहीत नव्हतं, आणि ते खूप सोपं पण असतं. म्हणजे काही मुलं तर ते सेल्फ स्वतः पण प्रिपेअर करू शकता, पण आम्ही तुम्हाला शॉर्टमध्ये ते सांगितलं जास्त बेटर राहील. ठीक आहे. त्यामुळे जे कोणी MBA CETला ॲडमिशन घेत आहे त्यांच्यासाठी हा पॉईंट पहिलेच क्लिअर करू की हा पूर्ण जो कोर्स आहे तो बँकिंग आणि MBA CETचा ऑलमोस्ट सेम असतो. व्हिज्युअल रिझनिंग वेगळं असतं, ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. प्लस त्याच्यामध्ये थोडासा पार्ट जर ॲडिशनल वाटला आम्हाला की आम्ही तुम्हाला पुढे प्रोव्हाइड करू, त्याची काही घाई नका करू, कारण MBA CETची एक्झाम मार्चमध्ये असणार आहे 2025ला, पुढच्या वर्षी. ठीक आहे. तर तोपर्यंत खूप टाईम आहे. तर मध्ये तुमची बॅच संपून जरी गेलेली असेल तर बॅच संपल्यानंतर पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, कारण याची पूर्ण व्हॅलिडिटी 1 वर्ष असते. तर MBA CETसाठी पण खूप जणांचे कॉल असतील, तर त्यांना हा मुद्दा पहिलेच क्लिअर करतो की जो एक्स्ट्रावाला पार्ट आहे तो. बाकी सर याच्यामध्ये आता पूर्ण बाकीच्या एक्झाम्सचा कव्हर होतं का? जसं की SSC झालं किंवा रेल्वे झालं, तर SSC आणि रेल्वे जे आहे ना, त्याच्यामध्ये पण थोडासा पार्ट वेगळा आहे. जसं की बँक एक्झाम्समध्ये जॉमेट्रीचा पार्ट आम्ही आजपर्यंत कधी घेतलेला नाही आहे. ठीक आहे. जॉमेट्री मेन्सुरेशनचा, आणि MBAसाठी तो विचारतात काही ठिकाणी. ठीक आहे. पण इतक्या वर्ष असं झालेलं आहे की तो पार्ट न प्रिपेअर करता पण ह्या सगळ्या एक्झाम्स आरामात व्यवस्थित क्रॅक होतात. कारण की तो पार्ट सोडून जरी दिला, तसं ग्रॅज्युएशनला असतं की 6 युनिट्स आहे. आता सगळे करायची गरज नसते, तरी पण निघून जातं. तर त्या हिशोबाने, कारण इकडे खूपच कमी, म्हणजे CET बँक एक्झामला तर एखादा प्रश्न विचारतात प्रीला, किंवा विचारत पण नाही, आणि मेन्सला जरी विचारलं 4-5 क्वेश्चन्सचं तरी त्याचा काहीच फरक नाही पडत, कारण की 50 पैकी अटेम्प्टच 10-15 असतात. ठीक आहे. तर आजपर्यंत बँक एक्झामला कधीच प्रॉब्लेम नाही आला. MBA CETला त्याचा थोडासा पार्ट आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही कमिटमेंट नाही देत 100%, पण पुढे जाऊन बघू. त्याचे जर काही रेकॉर्डेड लेक्चर्स करून ठेवता आले 10-15, तर ते तुम्हाला प्रत्येक बॅचमध्ये आम्ही प्रोव्हाइड करून देऊ. जेणेकरून चुकून जर ते पेपरला विचारलं तर तुमचा फायदा, नाही विचारलं तर तुम्हाला काही नुकसान पण नाही होणार. ठीक आहे. हे झालं SSCचं. सर कसं करायचं? SSCसाठी पण ना काही पोर्शन जो आहे तो वेगळा आहे. तर आपण SSCची पण गॅरंटी नाही देत, पण SSCसाठी भरपूर बँकेचे जे स्टुडंट्स आहे आपले, जे बँक एक्झामचं प्रिपेअर करतात किंवा MBAचं, ते सगळेजण SSCची एक्झाम देतात, आणि त्या एक्झाममध्ये त्यांची प्री आरामात निघते, कारण ते खूप इझी असतं. आम्ही जे शिकवतो ते बऱ्यापैकी म्हणजे हाय लेवल पण शिकवतो याच्यामध्ये, प्री मेन सगळं सगळं. पण SSCचं काही मुलांचं म्हणणं होतं सर मग की काही पोर्शन वेगळा असतो, तर तेवढा पोर्शन इकडे घेऊन काही उपयोग नाही, कारण की तो विचारतच नाही इकडे. ठीक आहे. तर SSCचा 100% सिलेबस होत नाही. जर कोणी SSCसाठी हा व्हिडिओ बघत असेल तर बँक एक्झाम्सचा पूर्ण होतो, इन्शुरन्स एक्झामचा पूर्ण होतो, MBAचा पूर्ण होतो, आणि काही पार्ट आम्ही तुम्हाला रेकॉर्डेड देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. ठीक आहे. आणि SSC रेल्वेचा जो काही पार्ट असतो तो आपण घेतच नाही कधी. ठीक आहे. पण जर तो बँकिंगचा SSCचा सेम राहिला तर तो पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. त्याची मी 100% कमिटमेंट नाही देत, पण आम्ही पूर्ण ट्राय करू. आणि हे मी कोणत्या बेसिसवर बोलतो, आम्ही सगळ्यांना एक्झाम देत राहतो रेग्युलर. तर एक्झाम दिल्यामुळे आम्हाला कळतं की कुठे कुठे काय काय चाललंय, काय पॅटर्न चेंज होत आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर माझं एक जेन्युइन रिक्वेस्ट आहे फक्त सगळ्यांना, जे कोणी पालक लोक किंवा विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय, ॲडमिशन घेण्याअगोदर तुम्ही ना कुठल्या तरी जुन्या स्टुडंटचा फीडबॅक घेऊन टाका. ठीक आहे. ज्या मुलांनी ऑनलाईन बॅच किंवा ज्या मुलींनी ऑनलाईन बॅच केलेली. आता असं असू शकतं की सर आम्हाला कोणी माहीतच नाही ऑनलाईन बॅचमध्ये तुमच्याकडे कोणी केलेली वगैरे. तर तुम्ही ज्या पण भागातनं फोन करतायत आम्हाला, समजा कोणी कोल्हापूर सोलापूर साईडनी फोन करते, किंवा सातारा किंवा इस्लामपूर, तर तुम्ही फक्त ऑफिशियल नंबरवरती, इथं जे ऑफिशियल नंबर आहे ना, याच्यावरती जेव्हा फोन कराल ना, तेव्हा त्यांना सांगा मी कोल्हापूर साईडनी बोलतोय, मला कोल्हापूरमधल्या एखाद्या जुन्या स्टुडंटचा, ज्यांनी तुमची ऑनलाईन बॅच केली, मुलगा मुलगी कोणाचा तरी नंबर द्या, किंवा सिलेक्टेडचा पण विचारू शकता की बाबा सिलेक्टेडचा पण तुम्ही नंबर देऊ शकता. पुण्यातलं कोणी असेल तर तसं सांगा. तुम्ही ॲटलिस्ट तुमच्या जिल्ह्याचं तरी नाव सांगा. मग त्या, आणि आता आपल्याकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या स्टुडंट्सनी ॲडमिशन घेऊन त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. बरं, तुम्हाला जर असं वाटलं की नाही मला RBI मधल्या एखाद्याचा नंबर द्या, तर आम्ही तुम्हाला RBI मधले नंबर देऊ. तर SBIची एक्झाम क्रॅक करणाऱ्यांचा द्या, किंवा ग्रामीण बँकेची किंवा LICची, तुम्हाला जसं पाहिजे तसं. तुम्ही रिझल्ट्स बघितले असतील याच्या अगोदर, तरी ते जुने रिझल्ट्स आहेत, अपडेटेड तर अजून भरपूर जास्त आहेत. तर जर तुम्हाला ज्याही ऑर्गनायझेशनमधले कॉन्टॅक्ट्स पाहिजे आम्ही ते प्रोव्हाइड करू, किंवा जर तुम्हाला ज्याही याच्यातले डिस्ट्रिक्टमधले पाहिजे असतील तुमच्या आजूबाजूचे, बुलढाणा म्हणा, किंवा तुम्हाला जे पण वाटतं, मी बुलढाणा साईडला राहतो सर, मला इकडचं शेगाव साईडचे द्या, आम्ही तुम्हाला नंबर देऊ. माझी जेन्युइनली इच्छा आहे की जिथे कुठे आपण ॲडमिशन घेतो तुम्ही एक वेळ थोडीशी चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे. त्यांच्याशी डेफिनेटली विचारा. मग संभाजीनगरला जाऊन करू का घरून करू तेही विचारा. त्यांचं जे काय ओपिनियन असेल ते. ठीक आहे. किंवा त्या रिझल्ट्समध्ये जर तुम्हाला एखादं पर्टिक्युलर नाव दिसलं असेल तर तुम्ही त्यांचाही नंबर आम्हाला मागा, आम्ही तुम्हाला नंबर प्रोव्हाइड करू. ठीक आहे. पण एकदा फीडबॅक नक्की घ्या. मग तुम्ही ॲडमिशन इथे घेत असा किंवा कुठे घेत असो, मला वाटतं फीडबॅक घेणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पटापटा सांगतो, एवढं डिटेल सांगणं पॉसिबल नाही आहे. तर आपल्या या 4-4.5 महिन्याच्या कोर्समध्ये तुमच्या ज्या काही टीचिंगचं आपलं सगळं राहिलं सब्जेक्ट्स, ते आता पुढे येतीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त आमच्या एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, भरपूर ॲक्टिव्हिटी असतात. जसं मी आता MBA CETचं बोललो, तर MBA CETमध्ये पण यावेळेस vocabचे जे वर्ड्स विचारले होते, त्यात इंग्लिशच्या आपल्या काही ॲक्टिव्हिटीज आहे.
वर्ड गुरु म्हणून, ज्याच्या आम्ही रेग्युलर व्हिडिओज बनवत असतो आणि त्याच्यानुसार मुलांना वर्ड कसा लक्षात ठेवायचा याच्या ट्रिक सांगितल्या जातात. तर त्याच्यातले शब्द ॲज इट इज पेपरला आले जातात. आपल्या फात्या मॅडमने स्वतः पेपर दिला. मॅडमने वर्ड गुरुमधलेच वर्ड्स तिथं ॲज इट इज विचारले होते पेपरला. तर आपल्या भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे, भरपूर. आता मी सगळ्या एक एक वाचून नाही दाखवत, इतक्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात. या ॲक्टिव्हिटीज बॅच चालू असतानाही असतात, बॅच संपल्यानंतर पण भरपूर असतात, जेणेकरून मुलांना खूप फायदा होतो. म्हणजे तुम्ही हा विचार नका करू की सर एवढ्याच्या ह्याच्यावरती होईल का, ते खूप ॲक्टिव्हिटीज आहे. एवढं जर केलं तर सगळीकडनं तुमचा बरोबर सिलेबस कव्हर होऊनच जातो. ठीक आहे. त्यानंतर डाऊट्स क्लिअरिंगसाठी तुमच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन सगळे भरपूर फॅकल्टी अवेलेबल आहे, त्यांचे टाइम्स असतात. जशी तुमची बॅच चालू आहे तसं आम्ही तुम्हाला सगळं सांगून देऊ की इतके इतके ऑप्शन्स आहे. तुम्ही पाहिजे तसं घरून इथं येऊन प्रत्येकाला डाऊट्स विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर एखादा नवीन एक्झामचा फॉर्म आला, तो कसं भरायचा, काय भरायचा, त्याचा काही डाऊट असला, भरपूर त्याच्याबद्दलचे सगळे सेशन्स असतात. खूप खूप डिटेल आहे, मी तुम्हाला इतकं नाही सांगत आता. पण मुलांच्या डोक्यात काही हे बेसिक डाऊट्स असतात की सर 4-5 महिन्यानंतर तुमचा आणि आमचा संबंध सुटला का. तर हे नीट आहे का, 4 आणि 5 महिन्यानंतर तुमचा आणि आमचा संबंध सुटणार नाही. जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता. त्यासाठी एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या मी आत्ता दाखवल्या. त्या ॲक्टिव्हिटीजमुळे मुलं एंगेज राहतात. असं होत नाही की त्यांचा आणि आमचा संबंध सुटला. नवीन लेटेस्ट अपडेटेड जर काही असेल तर आम्ही तसा एक्झाम देतोच. यूट्यूबवरही आमचे लेक्चर चालू राहतात. या बॅच नंतर आम्ही एक्स्ट्रा काही पार्ट असेल तर तिकडे पण सांगतो त्यांना. फक्त त्यांचं काम आहे की ते पण थोडेसे आमच्या टचमध्ये राहायला पाहिजे. आणि याच्यासाठीच मी म्हटलं की तुम्ही मुलांचे फीडबॅक घ्या. मुलं तुम्हाला सांगतील की नाही, एकदा तुम्ही फीस भरली, एकदा तुम्ही क्लासला ॲडमिशन घेतलं की सिलेक्ट होईपर्यंत त्यांच्या खूप ॲक्टिव्हिटीज राहतात, ज्या फक्त आपल्याला करत राहायच्या आहे. ठीक आहे. तर बेसिक टू ॲडव्हान्स सगळं शिकवलं जातं. प्री, मेन्स वगैरे वगैरे सगळंच. असं नाही की फक्त प्रीचं होतं. प्री टू मेन्स सगळं, बेसिक टू ॲडव्हान्स, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट, सोपं, थोडंसं अवघड, थोडं भरपूर अवघड, हे सगळं कव्हर होतं. CETसाठी पण आणि बँकिंगसाठी पण, इन्शुरन्ससाठी पण. प्री मेन्स इंटरव्ह्यू पण होतं. इंटरव्ह्यूचं पण असतात सगळे राऊंड. इंटरव्ह्यू झालं, डिस्क्रिप्टिव्ह झालं, लेटर राईट, एसे राईट, हे सगळं तुम्हाला सब्जेक्टमध्ये मॅडम सांगतील. इंटरव्ह्यूचं वगैरे पण प्रिपरेशन होतं. आता काही मुलं म्हणतात मी ऑनलाईन करतो तर कसं, तर ऑनलाईन पण इंटरव्ह्यू घेतल्या जातात, ऑफलाईन पण घेतल्या जातात. जर तुमची ऑनलाईन जरी बॅच असली पण तुम्हाला इच्छा असेल की मला इंटरव्ह्यूच्या साठी, आता इंटरव्ह्यू शेवटची स्टेज असते, पण आम्हाला संभाजीनगरला यायचं आहे तर तुम्ही संभाजीनगरला येऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला वाटलं मला इथे येणं पॉसिबल नाही, मी इंटरव्ह्यू घरून द्यायचा आहे मला ऑनलाईन, तर तुम्ही घरून पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण आम्ही इन्सिस्ट करतो मुलांना की इंटरव्ह्यूसाठी तरी तुम्ही संभाजीनगरला या. ते कारण इंटरव्ह्यू समोरासमोर होणार आहे तुमचा ॲक्च्युअल, त्याच्यासाठी. पण घरून पण दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलेही वेगळे एक्स्ट्रा चार्जेस भरायची गरज नसते. ह्या सगळ्या कोर्समध्ये सगळं येऊन जातं. 4-5 महिन्यानंतर तुमचा आमचा संबंध सुटणार नाही. तिथून ॲक्च्युअली आपलं कम्युनिकेशन अजून जास्त वाढतं. त्याच्यासाठी आमच्या भरपूर ॲक्टिव्हिटी असतात. प्रत्येक बॅचसाठी, बॅच संपल्यानंतर प्रत्येक आठवड्याला प्रत्येक सेशन असतं. त्याला आम्ही वीकली टॉक म्हणतो, जेणेकरून आम्ही मुलांशी कम्युनिकेट करत राहतो. म्हणजे असं नको व्हायला की बॅच संपली नंतर आम्ही काय करायचं. तर बिलकुल तुम्हाला सोडून दिलं जात नाही, धरून ठेवलं जातं. आणि तुम्ही पण धरून ठेवा आम्हाला, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बॅच शिफ्ट करून भेटते का, आता हे 2-3 पॉईंट नीट आहे का. तुमची बॅच नाही शिफ्ट होत. आता ही 29 एप्रिलला बॅच चालू होती 2024, 29 एप्रिल 2024ला. तर इथून 29 एप्रिल 2025, 29 एप्रिल 2025 पर्यंत 1 वर्षभर ही बॅच तुमच्या मोबाईलमध्ये राहणार आहे. ती बॅच शिफ्ट नाही होणार की सर माझी कॉलेजची एक्झाम आली, सर माझी तब्येत खराब झाली, काही लग्न कार्य झाले, काही ब्रेक पडतोय, तर तुमची बॅच शिफ्ट नाही होत. ठीक आहे. त्याच्यामध्ये ती सिस्टीमच नाही आता. एकदम स्टार्टिंगला ती सिस्टीम होती, पण त्याच्यात पण बरेच प्रॉब्लेम आले, त्यामुळे ती सिस्टीम आता बंद झालेली आहे. तर तुमची बॅच शिफ्ट नाही होणार. तुम्हाला पूर्ण वर्षभर 29 एप्रिल 2024 ते 29 एप्रिल 2025 1 वर्षभर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲक्सेस राहील. पण सर माझा ब्रेक पडला तर मग तुम्ही त्याला रिपीट परत बघू शकता ना. जरी समजा तुमचा जून महिन्यामध्ये ब्रेक पडला तर जून महिन्याचा सिलेबस तुम्ही नंतर परत कव्हर करू शकता. फक्त तो कसा कव्हर करायचा यासाठी आम्हाला एकदा फोन करायचा की त्याचं काही डिपेंडन्सी आहे का. आता कधी कधी काय होतं, या टॉपिकचं कनेक्शन या टॉपिक सोबत असतं, मग आम्ही तुम्हाला सांगतो की पहिले करून घ्या मग हे समजेल. कधी कधी त्याचं काही कनेक्शन नसतं, मग ते नाही केलं तरी, ते बॅच संपल्यावर केलं तरी चालतं. आम्ही तुम्हाला सगळं असं प्रॉपर गाईड करू, फक्त त्यात तुम्हाला कम्युनिकेट करायचं गरज आहे आमच्यासोबत. ठीक आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्येच चालेल हे. ठीक आहे. ॲपलच्या वगैरे मोबाईल्समध्ये चालणार नाही, अँड्रॉइड मोबाईलमध्येच चालेल. आणि मोबाईल आणि तुमचं जे काही सिम कार्ड असेल ते कंपल्सरी तुम्हाला मोबाईलमध्ये सिम कार्ड लागणारच आहे. विदाऊट सिम कार्ड तुम्ही यूज नाही करू शकत. ठीक आहे. वायफाय वगैरे लावा तुमची इच्छा, पण मोबाईल आणि सिम कार्ड तुमचा एकच ठेवावा लागेल थ्रूआउट पूर्ण वर्षभर. त्यामुळे बॅच घेताना पूर्ण काळजीपूर्वक मोबाईल कोणता आहे तुमचा, सिम कार्ड कोणतं आहे, नंबर जो आहे ते तुम्हाला कॉन्स्टंट ठेवावं लागेल, मध्ये चेंज केलेलं चालत नाही. तर तुम्ही ॲडमिशनच्या अगोदरच एकदा विचारून घ्या ज्यांना कोणाला मोबाईल चेंज करायचा असेल. आणि जर खूप वर्स्ट केस असं झालंच सर, मोबाईल फुटला वगैरे काही हरवलं तर काय करायचं, तर त्याची पण प्रोव्हिजन आहे. फक्त जर तुम्हाला चेंज करायचाच असला मोबाईल किंवा सिम कार्ड एकदम एक्स्ट्रीम केसेसला, त्याचं पण आम्ही सगळं प्रूफ वगैरे तुम्हाला मागतो, तर फक्त आमची परमिशन घेऊन त्याला चेंज करायचं. तर परमिशनसाठी वैभव सर आहेत आपल्याकडे, टेक्निकल हेड. ते बॅच स्टार्ट झाल्यावर मी तुम्हाला सांगेल, किंवा बॅच ॲडमिशन घ्यायच्या अगोदरच जर कोणाला असा डाऊट असेल की माझ्याकडे हा मोबाईल आहे, हा चालेल की नाही म्हणून,
तर ऑफिशियल नंबरला कॉल करून वैभव सरांचा नंबर घेऊन टाका. हे बघा ऑफिशियल नंबर आहे की सर असं असं आहे, चालेल का सर, तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगतील. ॲडमिशनच्या अगोदरच हे मुद्दे क्लिअर करा, म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. कारण बऱ्याच मुलांना वाटतं की मी दुसऱ्या मित्राला पण देईल, तर मित्राला वगैरे देऊ नाही शकत. तुम्ही मित्राला दिलं की आम्हाला इथं कळून जातं कोणता मोबाईल वापरताय, काय सगळं 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 समजतं आणि ऑटोमॅटिक तुम्ही डिॲक्टिवेट होऊन जातं. तर तुमचं ॲडमिशन परमनंट कॅन्सल होईल. त्यामुळे मोबाईल चेंज करू नका, सिम कार्ड चेंज करू नका. ह्या इन्स्ट्रक्शन्स पण या व्हिडिओमध्ये देणं गरजेचे असतात. म्हणून तुम्हाला म्हटलं व्हिडिओ पूर्ण बघा की तुमची काही गडबड नको व्हायला. त्यामुळे मोबाईल चेंज केलेला चालणार नाही, सिम कार्ड चेंज केलेलं चालणार नाही, मित्र-मैत्रिणींसोबत शेअर केलेलं चालणार नाही. ठीक आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की सर माझा मोबाईल वगैरे खराब झाला तर काय, तर त्याची प्रोव्हिजन आहे. तुम्हाला फक्त परमिशन घ्यावं लागेल. ते तुम्हाला परमिशन देतील, सगळा डेटा चेक करतील, क्रॉस चेक करतील आणि त्या हिशोबाने जाता येईल. ठीक आहे. सर लेट ॲडमिशन असेल तर टेन्शन घेऊ नका. लेट जरी असेल तरी तुम्ही रेकॉर्डेड करू शकता. पण लेट ॲडमिशनसाठी तुम्हाला एक मुद्दा क्लिअर करतो इथेच आता. 3 सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यात लॉजिकल रिझनिंग नावाचा एक सब्जेक्ट आहे. तर लॉजिकल रिझनिंगचा प्रत्येक टॉपिक वेगळा आहे. पहिल्या टॉपिकचं दुसऱ्या टॉपिकसोबत काही कनेक्शन नाही आहे. दुसऱ्याचं तिसऱ्यासोबत काही कनेक्शन नाही. त्याच्यामुळे लॉजिकल रिझनिंगचं तुम्ही समजा लेट ॲडमिशन असेल 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, तरी ते पहिले 20 दिवसाचं जे शिकवलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा नवीन टॉपिक चालू होईल तुम्ही डायरेक्ट जॉइन करू शकता. तर रिझनिंगचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. इंग्लिशचे पहिले काही लेक्चर कंपल्सरी असतात, मॅडम जे सांगतात ते. त्यानंतर इंग्लिशला पण तुम्ही जंप मारू शकता, कारण टॉपिक वेगवेगळे आहेत. एकमेकांवरती डिपेंडन्सी नाही आहे, एकमेकांवरती अवलंबून नाही टॉपिक. आणि मॅथ्सचे मात्र पहिले 12 लेक्चर्स, फर्स्ट 12 लेक्चर्स, जवळपास 100 लेक्चर होतात मॅथ्सचे. पहिले 12 लेक्चर कंपल्सरी तुम्हाला करावं लागणार आहे, कंपल्सरी. तुमचं लेट ॲडमिशन असो, पहिल्या दिवसाचा असो, 20 दिवसानंतरचा असो, पहिले 12 लेक्चर कंपल्सरी रेकॉर्डेड करायचे. जर समजा एखाद्याने 10 दिवसांनी ॲडमिशन घेतलं, तर पहिले 12 लेक्चर झाल्याशिवाय लाईव्ह यायचंच नाही. ठीक आहे. मग रेकॉर्डेडमध्ये तुम्ही एका दिवसात 2-2, 2-2 पण कव्हर करू शकता आणि त्याचं होमवर्क सगळं करायचं, सगळं दिलेलं असतं ॲपमध्ये. ते झाल्यानंतरच तुम्ही लाईव्ह यायचं. मग काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्यातही जर माझं असं सजेशन आहे, जे कोणी लेट ॲडमिशन घेतंय ना, एकदा आम्हाला फोन करा. या ऑफिशियल नंबरवरती कॉल करा की मी लेट ॲडमिशन घेतोय, मला शुभम सरांचा नंबर द्या. तर मी तुम्हाला फोनवरती सांगेल की किती सिलेबस झालाय. जर कोणी मेमध्ये, जूनमध्ये हा व्हिडिओ बघतंय, तर आम्ही त्या हिशोबाने तुम्हाला ॲडजस्टमेंट करून देऊ की हे असं आहे, असं करावं लागेल. जर तुम्हाला ते पटत असेल तर तुम्ही ॲडमिशन घ्या. ठीक आहे. हे पहिलेच क्लिअर करा. लेट ॲडमिशनवाल्यांचा एवढा प्रॉब्लेम येत नाही. 1 महिनाभर जरी लेट असला तरी कव्हर होतं. पण थोडासा प्रॉब्लेम तर येतो स्टार्टिंगला, की त्यांना असं वाटतं यार बाकीचे खूप फास्ट करताय. तर थोडंसं रुळायला वेळ लागतो. पण तुम्हाला असं काही डाऊट असला तर फोन नक्की करा. ठीक आहे. त्याच्यानंतर सर ही बॅच कधीपासून कधीपर्यंत असणार आहे, बॅचचं फी स्ट्रक्चर. तर हे बघा, फी स्ट्रक्चरच्या अगोदर आपण बॅचचे टायमिंग बघू. बॅच जी आहे तुमची ती ऑलमोस्ट 4 तास जाईल, थोडेसे ब्रेक वगैरे पकडून. ठीक आहे. 29 एप्रिलला बॅच चालू होतीये. या बॅचमध्ये टायमिंग्स थोडेसे नीट बघून घ्या. आधीच्या बॅच सारखे नाही आहे. सकाळी पहिलंच लेक्चर फ्रेश मूडमध्ये तुमचं इंग्लिशचं असणार आहे. 7:15 ते 8:15 1 तासभर इंग्लिशचं लेक्चर असेल ऑनलाईन. त्याच्यानंतर आम्ही थोडासा ब्रेक देतो, जेणेकरून मुलांना थोडंसं बरं राहतं, पुढच्या लेक्चरसाठी थोडासा रेस्ट करता येते. 8:30 ते 9:30 15 मिनिटाचा ब्रेक राहील. मग 8:30 ते 9:30 1 तास तुमचं रिझनिंगचं लेक्चर राहील, लॉजिकल रिझनिंगचं. आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला अर्ध्या तासाचा ब्रेक असतो नाश्त्याचा वगैरे, कारण त्यानंतर एक 1.5 तासाचं क्वांटचं लेक्चर राहतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिकच्या प्रत्येक सब्जेक्टच्या पहिल्या लेक्चरला तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल, की ह्याच्यामध्ये काय काय शिकवणार, कसं शिकवणार. पण मॅथ्सचं मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं की त्याचा जॉमेट्री मेन्सुरेशनचा पार्ट होत नाही, कारण तो एक्झामला तेवढा इम्पॉर्टंट नाही. विदाऊट तो पार्ट शिकवता तुम्ही सगळे रिझल्ट्स बघताय, जेवढे मुलं आतापर्यंत सिलेक्ट झाले, कोणाला त्याच्यात कधी काही अडचण आली नाहीये. त्याच्यात कोणाचा काही इश्यू असला तर पहिलेच मला एकदा क्लिअर करून घ्या. ठीक आहे. ऑल सब्जेक्ट सर, आता हा पूर्ण जो कोर्स आहे याच्यामध्ये हे 3 विषय इथं शिकवले जातील. याच्यामध्ये जनरल अवेअरनेस हा विषय शिकवला जात नाही, कारण की जनरल अवेअरनेसचं बॅच चालू असताना तुम्हाला काहीच प्रिपरेशन करायची गरज नाहीये. नाही केलं तरी बेस्ट आहे, कारण की हे 3 विषयच तुम्हाला हँडल होत नाही. याचा इतका क्लासवर्क, होमवर्क भरपूर लोड असतो. तर हे जर केल्यानंतर जेव्हा आणि जनरल अवेअरनेस मेन्सला असतं मोस्टली. ठीक आहे. काही एक्झाम्सला फक्त प्रीला एकच सिंगल एक्झाम असली तर असतं. तर आत्तापर्यंत एवढ्या वर्षांमध्ये आम्ही कधीच जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट शिकवलेला नाही. ह्या मुलांना अशाच पद्धतीने शिकवलेलं आहे आणि मुलं काय करतात, बॅच संपल्यानंतर थोडं त्याला स्टार्ट करतात. मग ते कशातनं स्टार्ट करायचं, कोणत्या सोर्स वापरायचा, किती फ्रीवाले सोर्सेस आहे, कुठलं मटेरियल वापरायचं, आम्ही ते सगळं बॅच झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. याच्यासाठी पण तुम्ही जुन्या मुलांना विचारू शकता की यार सर असं म्हणत होते, तेही तुम्हाला सांगतील की हो आम्ही तसंच केलं होतं, त्यानंतर आम्ही सिलेक्ट झालेलो आहे. तर एवढे जे पण रिझल्ट्स आहे आजपर्यंत सगळ्यांना ज्या पद्धतीने शिकवत आलोय तसंच तुम्हाला शिकवतोय. फक्त त्यात थोडे काही अपडेटेड चेंजेस आहेत ते आम्ही तुम्हाला बॅचमध्ये सांगत राहतो. ठीक आहे. तर हे 3 सब्जेक्ट याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकवले जातील. बाकी सगळं गायडन्स असतं, मॉक टेस्ट, मेंटॉरशिप, जीएचा कसा अभ्यास करायचा, काय तुम्हाला सगळं सांगितलं जाईल. जुन्या स्टुडंटचे नंबर दिले जातील, इकडे पण सांगितलं जाईल, भरपूर असतं. ह्या सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्या सब्जेक्टची फीस 12,000 आहे. तर ह्या कोर्सची जी फीस आहे, मग तुम्ही MBAचा कोर्स करताय ज्यात व्हिज्युअल रिझनिंग, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग येतं, किंवा बँकिंगचा करताय, हे सगळं जे पण आम्ही शिकवणार आहे याची फीस आहे 12,000 इन्क्लुडिंग GST. ह्याच्यावरती काही वेगळा भरायची गरज नाही. याच्यात सगळं आलं 12,000 रुपयामध्ये सगळं. आणि याची व्हॅलिडिटी जी असते ती 1 वर्षभर राहील, 29 एप्रिलपासून 29 एप्रिल 2025 पर्यंत. ठीक आहे.
त्यात कुठल्याही पद्धतीचं रिफंड होत नाही, कुठल्याही पद्धतीचं इन्स्टॉलमेंट सिस्टीम नसते. एक लिंक असते, तुम्हाला मी दाखवतो पुढच्या स्लाईडवरती, त्यावर क्लिक करावं लागतं. त्याला आम्ही एडिट नाही करू शकत, तुम्ही एडिट नाही करू शकत, काहीच नाही होत त्याच्यामध्ये. सो 12,000 सगळ्या सब्जेक्टची फीस आहे. आता हे वन सब्जेक्ट काय प्रकार आहे सर? आता काही स्टुडंट असे असतात ज्यांनी ऑनलाईन कुठेतरी दुसरीकडे कोर्स केलेला असतो, पण त्यांना कदाचित रिझनिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, तो एक सब्जेक्ट कळत नाही, किंवा इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा त्यांना मॅथ्समध्ये प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी कुठेतरी दुसरीकडे कोर्स केला असतो, मग ते आम्हाला सांगतात की सर आम्हाला एकच विषय लावायचा आहे, तर त्या एका विषयाची 6,000 फीस आहे. तर जर हा व्हिडिओ कोणी नवीन स्टुडंट बघत असतील तर तुमच्यासाठी हा पूर्ण कोर्स आहे. जर कोणी जुने स्टुडंट असतील ज्यांनी आधी कधी प्रिपरेशन केले, त्यांना एखादा विषय लावायचा आहे, तर ते एक विषयाचं इकडे लावू शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये GST वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे, याच्यावरती एक्स्ट्रा पैसे भरायची गरज नाही. ठीक आहे, हे सगळ्यांना क्लिअर आहे. थोडा जरी तुम्हाला काही डाऊट वाटला याच्याबद्दल, तर तुम्ही बिंदास ऑफिशियल नंबरवरून माझा नंबर घेऊन मला क्लिअर करा, किंवा ऑफिशियल नंबरला विचारा, ते तुम्हाला सांगतील. आता इथून पुढचा व्हिडिओचा जो पार्ट आहे तो कम्प्लिटली पार्ट आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसचा, की जर आता आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर आम्ही ॲडमिशन कसं घेऊ, काय 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 प्रोसेस असणार आहे ती मी इथून पुढे सांगते. इथनं पुढचा सगळा व्हिडिओ तसा असणार आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला बॅचबद्दलची सगळी माहिती दिली. त्याच्यात माझं परत एक रिक्वेस्ट आहे की ॲडमिशन घेण्या अगोदर कुणाला तरी फीडबॅक विचारा तुम्ही. ठीक आहे, फीडबॅक घ्याच ऑनलाईन बॅचचा, तुमच्या रिजनमधला घ्या किंवा सिलेक्टेडचा घ्या. ठीक आहे, आता इथून पुढे मी फक्त ॲडमिशनबद्दल बोलणार आहे. आता ॲडमिशन प्रोसेस काय बघा, ही बॅचचं नाव आहे तुमच्या B2. ठीक आहे, B2 ऑनलाईन बॅच. याच्यासाठी तुम्हाला 3 स्टेप्स करायचे आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला SSAचं ॲप डाउनलोड करायचं आहे. SSA शुभम सर्स अकॅडमी, याचा शॉर्टमध्ये आम्ही SSA म्हणतो. तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती तुम्हाला SS आणि A एवढं सर्च करायचं आहे. तुम्ही फक्त प्ले स्टोअरमध्ये SSA टाका, तुम्हाला ह्याची लिंक, तुम्हाला हा सिम्बॉल आणि हे येऊन जाईल. ह्याला डाउनलोड करायचं आहे. जर समजा प्ले स्टोअरवरती नसेल जायचं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही ॲपची लिंक टाकून देऊ, तुम्ही त्याला क्लिक करा किंवा प्ले स्टोअरवरून करा. ॲप डाउनलोड केलं ही पहिली स्टेप. त्याच्यामध्ये प्रॉपर तुमचं नाव वगैरे सगळं व्यवस्थित एनरोल करा, तुमच्या नावाने लॉग इन करा. आता तुमचं नाव जे टाकणार आहे तुम्ही ॲपमध्ये, ज्या नावाने तुम्ही ॲडमिशन घेणार आहे तेच नाव टाका. समजा मी माझं नाव सांगतो शुभम आगरे, तर मी ॲपमध्ये शुभम आगरे असं व्यवस्थित माझं नाव पूर्ण टाकेल, माझा ईमेल ॲड्रेस टाकेल, माझा मोबाईल नंबर टाकेल, सगळी जी माहिती ती माझी स्वतःची राहील. तर मोबाईल तुमचाच पाहिजे, मोबाईल नंबर पण तुमचाच पाहिजे. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा हँडसेट, ज्याच्यावर तुम्ही हे पूर्ण कोर्स करणार आहे, सगळं व्यवस्थित टाकून द्या. पहिली स्टेप ॲप डाउनलोड करा, दुसरी स्टेप तुमच्या डिटेल्स भरा, आणि तिसरी स्टेप आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि कोर्स घ्यायचा आहे. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपच्या या नंबरला, हा व्हॉट्सअपचा हाच नंबर आहे, पुढचे बाकीचे नंबर नाही, नंबर नीट बघून घ्या, 8421368896, या नंबरला व्हॉट्सअपला फक्त एक मेसेज टाका की मला पेमेंटची लिंक पाठवा, मला B2 ऑनलाईन बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे, B2 ऑनलाईन बॅचला ॲडमिशन घ्यायचं, पेमेंटची लिंक पाठवा. तर सर तुम्हाला पेमेंटची लिंक पाठवतील, त्यावर पेमेंट केलं की तुमचं ॲडमिशन होऊन जातं. ठीक आहे, आता ती पेमेंट कसं होईल ते एकदा बघा. पेमेंटची जी लिंक आहे ती तुम्हाला आली की त्याच्यावरती असं लिहिलेलं असेल SSS B2 एप्रिल 2024 बॅच. ठीक आहे, B2 ऑनलाईन बॅच आहे तुमची, त्याच्यावर डेट पण असेल, हे तुम्हाला दिसून जाईल लिंकवर क्लिक केल्यावर. या लिंकवर क्लिक केल्यावर इथे हे सगळं डिटेल्स असतील, फक्त नेक्स्ट करायचे. नेक्स्ट केलं की त्याच्यावरती 12,000 अमाऊंट ही ऑलरेडी प्रिंटेड असणार आहे. ती अमाऊंट एडिट करता येत नाही, तुम्ही करून बघा, आमच्याकडनं होत नाही, तुमच्याकडनं होत नाही. स्टुडंटचं नेम, हे नाव एकदम प्रॉपर टाका इथे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस व्यवस्थित लिहा. मोबाईल नंबर तुमचा जो आहे तो नीट चेक करून घ्या, आणि त्याच्यानंतर पे या ऑप्शनवरती जाऊ शकता. इथं गेल्यानंतर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही गुगल पे किंवा फोनपेनीच पेमेंट करा. ठीक आहे, कार्ड पेमेंट वगैरे शक्यतो अवॉइड करा. का बरं? कार्ड पेमेंट केल्यानंतर थोडेसे चार्जेस लागतात. ठीक आहे, गुगल पे फोनपे केल्यानंतर जास्त चार्जेस नाही लागत. 12,000 वरती एक 6 का 7 रुपये लागतात फक्त. ठीक आहे, पण बाकीचं जर कार्ड पेमेंट वगैरे केलं तर चार्जेस जास्त लागतील, 200-300 रुपये कदाचित लागत असतील. तर कार्ड पेमेंट वगैरे जास्त करू नका, नेट बँकिंग पण करू नका, गुगल पे फोनपे करू शकता. फक्त पेमेंट करताना इंटरनेट वगैरे प्रॉपर आहे का तेवढं बघून घ्या. आणि फोनपे गुगल पेने केलं की इथे बघा फीसचं ब्रेकअप वगैरे सगळं तिथं व्यवस्थित प्रॉपर लिहून येतं, ते एकदा बघून घ्या. याच्यामध्ये कुठलेही हिडन चार्जेस किंवा जास्त चार्जेस असे नाही आहे. 12,000 मध्ये GST वगैरे सगळा इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे, सो तुम्हाला 12,000 7 रुपये 8 रुपये तेवढे भरावं लागतील. त्याच्यावर क्लिक केलं की पेमेंट होऊन जातं. मग तुमचं जर पेमेंट झालं तर पेमेंट झाल्यानंतर तुम्ही सरांना काय करा, ज्या व्हॉट्सअपच्या नंबरवरून तुमचं पेमेंट झालं होतं त्यांना एक सेफ साईड बॅकअप म्हणून त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पेमेंटचा आणि व्हॉट्सअपला पाठवून ठेवा. सेफ साईड फक्त बॅकअप म्हणून, ॲज अ प्रूफ तुम्हाला पाहिजे असेल तर. बाकी आमच्याकडे सगळ्या डिटेल्स असतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ते भरल्यानंतर आमची एक्सेल शीट तयार होऊन जाते. ओके, तुमचा मोबाईल नंबर नेम तुम्ही त्यांना पाठवू शकता व्हॉट्सअपवरती बॅकअप म्हणून. मग सर आम्ही आता समजा 10 एप्रिलला ॲडमिशन केलं की लगेच ॲक्सेस भेटेल का? तर तुम्हाला जे ॲक्सेस दिला जाईल ना, तुमची बॅच आहे 29 एप्रिलला, तर बरोबर 28 एप्रिलला, एक दिवस अगोदर 28 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये, SSAच्या ॲपमध्ये तुमची बॅच दिसून जाईल. ठीक आहे,
तर आम्ही सगळ्यांना 28 एप्रिललाच ॲड करू. तोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला कसली ॲक्टिव्हिटी दिसणार नाही. तुम्हाला कोर्स जो परचेस करायचा आहे तो ॲपमध्ये जाऊन नाही करायचा आहे. फक्त WhatsAppला मेसेज टाकायचा आहे, लिंक पाठवा म्हणून. तिथून कोर्स परचेस करायचा जे मी सगळं सांगितलं. तर बरोबर सगळ्यांना 28 एप्रिलला 6 वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांना ॲड करून टाकू. ठीक आहे. मग सर आम्ही ॲडमिशन तेव्हा शेवटीच घेतलं तर चालेल का? हो, तुमच्या मनावर आहे. तुम्हाला ॲडमिशन एंडला घ्यायचं असेल एंडला घ्या, काही प्रॉब्लेम नाही. काही मुलं कदाचित मार्चलाच ॲडमिशन घेऊन ठेवतात, काही एप्रिलच्या स्टार्टिंगला घेतील, काही एप्रिलच्या एंडला घेतील, तुमची इच्छा. माझं पर्सनल मत आहे 29ला बॅच आहे ना, तर 28-27ला शक्यतो थोडंसं अवॉइड करा. त्याच्यात थोडं सेफ साईड 2-3 दिवस आधी तरी घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला लास्ट मोमेंटला गडबड नाही होणार. कारण शेवटच्या शेवटी जर ॲडमिशन करतायत एकदम रश आहे, तर मग सरांना परत मेसेज करताय, सर रिप्लाय करतायत, सर थोडेसे बिझी राहतात, कारण शेवटच्या 1-2 दिवसात रश खूप राहते. तर थोडं सेफ साईड 2-3 दिवस आधी करून ठेवलेलं बेटर राहील. बाकी तुमचं डिसिजन आहे, मला त्याच्यात काही ऑब्जेक्शन नाही आहे. ठीक आहे. लेट ॲडमिशन असेल तर रेकॉर्डेड करता येईल. फक्त लेट ॲडमिशनवाल्यांनी एकदा ना कॉल करा की किती झालंय शिकवून म्हणून. ठीक आहे. आणि एखादा मिस कॉल देऊन ठेवायचा. माझा नंबर तुम्हाला ऑफिशियल नंबरवरून भेटेल. मिस कॉल दिल्यानंतर आम्ही शक्यतो लेक्चर्समध्ये असतो, त्याच्यानंतर आम्ही कॉल बॅक करू. ठीक आहे. त्याच्यानंतर पायरसी वगैरे करू नका. मी आधीच बोललो, जर तुम्ही कोणी मित्रमैत्रिणीला देतायत तुमचा मोबाईलमधलं ते ॲक्सेस वगैरे दुसऱ्यांना, तर ते लगेच कळतं, ते ऑटोमॅटिक लॉगआउट होऊन जातं, तुमचं ॲडमिशन कॅन्सल होतं. त्यामुळे चुकूनही पायरसी करू नका. मोबाईल नंबर चेंज करू नका. मित्रमैत्रिणीला देऊन बघून बघतो सर मी कसं होतं, काय होतं, ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. तसं काही करू नका. मी पहिलेच खूप जास्त क्लिअर केलं ते. एक सिंगल डिव्हाइस वापरायचं आहे, मोबाईल चेंज नाही करायचा आहे. बॅच शिफ्ट होत नाही, हे पण मी सगळं आधी क्लिअर केलेलं. ठीक आहे. जरी तुम्हाला आता याच्या व्यतिरिक्त काही डाऊट वाटतोय, तर इथं तुम्हाला ऑफिशियल नंबर तर येतातच या लाईनवरती. अनिल सर आपले जे मॅनेजर आहेत त्यांचा नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकता. हा नंबर फक्त व्हॉट्सअपचा आहे, हा नीट बघून घ्या. व्हॉट्सअपसाठी हा एकमेव नंबर आहे, याच्यावरच व्हॉट्सअपला मेसेज करा, बाकी नंबरवरती नका करू. कॉल करायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती करू शकता. अजिंक्य सरांनाही करू शकता, तेही ॲडमिनमध्ये असतात. अजिंक्य सरही सगळं तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमधलं काही पार्ट व्हिडिओमधला कळाला नसेल तर अजिंक्य सरांना तुम्ही विचारून घ्या. या दोघांनाही तुम्ही फोनवरती विचारू शकता. तिथेही तुम्हाला वाटलं की नाही एकदा तुम्हाला माझ्यासोबत बोलायचं आहे, तर माझाही नंबर त्यांच्याकडनं घेऊन मलाही कॉल केला चालेल. फक्त मला मिस कॉल देऊन ठेवा, म्हणजे लेक्चर्स वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला 100% कॉल करेल. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर असतील, काही डाऊट राहिलेले नसतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त एवढंच आहे की इन्स्ट्रक्शन सगळ्या फॉलो करा आणि फीडबॅक कोणाचा ना कोणाचा तरी घेऊन ठेवा. ही सगळी प्रोसेस मी सांगितली तुम्हाला. पहिले ॲप डाउनलोड करायचं, दुसरं त्याच्यामध्ये लॉग इन वगैरे सगळं करायचं, आणि तिसरं पेमेंटची लिंक सरांकडनं घ्यायची. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील, काही डाऊट्स राहिले नसतील. त्याच्यात बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या, पण मी एवढं सगळं सांगितलं नाही कारण त्यात वेळ जाईल. त्यासाठी प्लीज तुम्ही कोणाचा तरी फीडबॅक घ्या. फीडबॅकने तुमचा पिक्चर क्लिअर होईल. ठीक आहे. MBA असो, बँकिंगवाले असो, इन्शुरन्सवाले असो, काही प्रॉब्लेम नाही. चलो, आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. याच्या व्यतिरिक्त काही असेल तर प्लीज ऑफिशियल नंबरवरती कॉल करून विचारून घ्या. आणि तिथेही क्लिअर नाही झालं तर माझा नंबर घ्या, मी तुम्हाला सांगून देईल सगळं. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.